आज गडावर अनेक दिवसांनी आख्यान होणार आहे। सगळेजण हे आख्यान ऐकायला उत्सुक आहेत। देवी, काय झालं? तुम्ही काळजीत दिसता आहात। हो, कारण आज गडावर पुन्हा आख्यान सुरू होणार आहे। मग ही तर चांगली गोष्ट आहे। ह्यात काळजी करण्याचं कारण काय? अहो तसं नाही, आख्यान सुरू होणार आहे, परंतु आपण सोडून इतर सगळ्यांना असंच वाटतं आहे की बानूला ह्या आख्यानाविषयी माहित नाही, तिला ते ऐकता येणार नाही, बघता येणार नाही। अगदी म्हाळसा देखील ह्याच कल्पनेत आहेत। मान्य आहे देवी, परंतु ह्या आख्यानातून श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्या कोण आहेत हे शोधायचं आहे। आणि अशा वेळी बाणाईला देखील आख्यानाचा लाभ मिळायला हवाच। हो, ते मला कळतं आहे, परंतु हे म्हाळसा देवींना ठाऊक नाही। आणि म्हाळसा देवींना जर ह्याबद्दल कळलं तर त्या ह्याचा काय अर्थ लावतील हे आपण तरी कसं सांगणार? आणि त्यांना हे कळल्यानंतर नको ते घडायला नको ह्याचाच विचार मी करत होते। ते आहेच देवी, परंतु जे काही घडलं आहे त्या परिस्थितीत दुसरा कोणताही मार्ग नाही। मी काय म्हणते? बोला। आपण ह्याविषयी श्री खंडेरायांशी बोलूया का? आपण त्यांची भेट घेऊ आणि ह्यातून काही मार्ग निघतो का ते बघू। परंतु देवी, ह्या सगळ्यात आपण हस्तक्षेप करावा का? कोणत्या गोष्टीत हस्तक्षेप करावा आणि कोणत्या गोष्टीत नाही हे तुम्हालाही माहित आहे। आजचे आख्यान झाल्यावर आपण श्री खंडेरायांची भेट घेऊ। नाही, आपण आख्याना आधीच श्री खंडेरायांना भेटूया। आज गडावर पुन्हा आख्यानाला प्रारंभ होणार। या आख्यानामधून मला माझ्या मूळ रूपाबद्दल कळणार आहे। याआधी अनेकदा आख्यान झाले, पण आजचा दिवस महत्वाचा आहे, वेगळा आहे। याआधी आख्यान सुरू झाल्यापासून असा एकही दिवस गेला नाही ज्यात आख्यान ऐकताना माझ्या समोर बानू नव्हती, पण आज ते घडणार आहे आणि याचा मला आनंद आहे। देवा, आता तत जेजुरी मंदी कवा बी आख्यान सुरू होईल हे मला ठाव आहे। तुमची हाक कानावर पडली का मी आतमध्ये जाऊन तुम्ही दिलेला करंडा उघडल आणि त्यातनं आख्यान कसं चाललं आहे हे बघल। पर घरामंदी बा आहे, त्याला मी काय सांगू, कसं सांगू? आणि बाच बी ठीक आहे, त्याला काय बाय सांगता बी येईल, पर अजून वस्तीवरलं कोणी आलं घरला तर मी काय करावं? आजा, ए आजा,
काय का बानो, कशी आहेस? कुठं हरवलीच? हा आज सकाळ सकाळ होतं, वाट चुकलास वैर. हाय का आता? हा? अगं जेजुरीमध्ये असताना गावातनं निघायचो आणि तुझ्या वाड्यावरच यायचो. हा तर काय काम असेल नसेल ते करायचो आणि मग तुमच्या संगच गाडा आपल्या आख्यानाला. हा म्हणजे एक वळणच पडलं होतं अंगाला. ए रंग्या, ही जेजुरी नाही, बानूची चंदनपुरी हा ही. आणि हा तर कोण बी महाराज आख्यान सांगाय येणार नाही ती. अरे पर मी पुरा आता बर राहिलं नाही काढी तो विषय. काय राजा, नाही म्हणजे हाता आल्या शेरडर आणत न्याचं काय विसरला का काय? हा नाही, हाय ध्यान. आता मी काय करावं ते बी तू शिकवणार होय मला. अरे राहू दे की आजा आता. हा राग सोड बरं आता. अरे किती मनाला लावून घेणार आहेस? ए रंग्या, तू काय बी बोलू नकस, तुला नाही करायचं. मी आलोच वस्तीवर जाऊ. वय आजानं लईच मनाला लावून घेतलंय बर का. त्याच्या संग बोलाय पाहिजे. अरे पर कोण बोलणार त्याच्या संग? त्याच्या मनात काय चाललं हाय मला ठाव नाही भाई. आणि हो इशे जरी निघाला तरी त्याचा राग राग होतो बघ. हवाय मला. आणि तसं बी अय बानू, काय म्हणतोय मी? काय काय म्हणलास का? काय नाही, तू बी त्या आजागतच आहे. तुझं ध्यान दुसरीकडेच कुणीकडे आहे. होय म्हणजे नाही, कुठं काय काय बी नाही. मला तर काय कळना झालंय. ती आजा एक असा आणि तू एक अशी. रग्या, एक विचारायचं होतं. विचार की. नाही म्हणजे गडावर आख्यान सुरू होणार का? आता ती मी कसं सांगणार? हा पण काय ग, तो आता तर नाही म्हणल्या आख्यान होईल का? नाही पर मग हे असं तुला का वाटतंय? नाही, असंच मनात विचार आला म्हणून विचारलं. होय का? मला वाटलं ते महाराज आलं होतं का नाही, म्हणलं त्यांनी काय बाई सांगितलं असेल तुला. नाही नाही वय, जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे म्हणा. हा आता आपण आलोय चंदनपुरीत. हा तर काय आख्यान सुरू झालं असेल नसेल आपल्याला काय ठेवायचं? ते झालंच. बरं येतो मी. हा आजा संग जाऊन बोलतो वाईस. येऊ का? होय. नारायण नारायण. आज गडावर पुन्हा एकदा आख्यान होणार आहे. आख्यानाआधी श्री खंडेरायांची भेट घेणे इष्ट ठरेल. त्यांनी माझ्यावर जे दायित्व सोपवले होते तेही पूर्ण झाले आहे. ते देखील त्यांना सांगायला हवे. नारायण नारायण. श्री खंडेराय ध्यानमग्न दिसत आहेत. आता काय करावे? त्यांची साधना माझ्यामुळे भंग होऊ नये. मी आता या क्षणी इथून जाणंच इष्ट ठरेल. मुनिवर, काहीच न बोलता निघालात देखील? प्रणाम देवा. देवा, मी आलो तेव्हा आपण ध्यानमग्न होतात.
आपल्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून मी निघालो होतो. मुनिवर, आज पुन्हा गडावर तुमचे आख्यान होणार. सारेजण ते आख्यान ऐकायला उत्सुक आहेत. होय देवा, मला देखील या आख्यानाला प्रारंभ करताना अतीव आनंद होतो आहे. कारण आता या पुढील आख्यानात युद्धकथेला प्रारंभ होणार आहे. त्यावेळी अनुभवलेले क्षण पुन्हा एकदा साऱ्यांसमोर सांगण्याची संधी मिळणार आहे. मुनिवर, ह्या पुढील आख्यानाचा भाग अत्यंत महत्वाचा आहे. दैत्यांचा सर्वनाश कसा झाला हे ऐकण्यासाठी सर्वजण आतुर आहेतच, पण त्याच बरोबरीने ह्या आख्यानातून म्हाळसा आणि बानूला त्यांच्या आत्मज्ञानाचे संकेत देखील मिळणार आहे. होय देव. मुनिवर, तुमच्यावरील दायित्व आता वाढले आहे. ते मी जाणतो देवा, आणि आपण ज्या विश्वासाने माझ्यावर हे सारे सोपवले आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेनच. प्रणाम प्रभू. प्रणाम माते. मुनिवर, आज ह्या गडावर बऱ्याच दिवसांनी तुमचं आख्यान ऐकण्याचा योग आला आहे. असे काय म्हणताय प्रभू? मी आपल्या शब्दाबाहेर नाही हे आपणही जाणता. गडावर इतके दिवस जे काही घडत होते त्यात आख्यान होणे शक्य नव्हते, म्हणून माझेही गडावर येणे झाले नाही. म्हणजे मुनिवर, जर आख्यान होणार नसेल तर तुम्ही गडावर येणारच नाही का? अहो काय हे मुनिवर, तुम्ही विचार नका करू. तुम्ही तुमचं दायित्व उत्तमरित्या पार पाडता आहात. प्रधानजी, तुम्ही येण्याआधी मी नारद मुनींना हेच सांगत होतो की त्यांच्यावरील दायित्व आता वाढले आहे. आता आख्यानाबरोबरच बानूला आदिशक्तीची उपासना करणे आवश्यक असल्याचे त्यांना पटवून द्यायचे आहे. आणि मुनिवर, तुम्ही हे कार्य केले असेलच. होय देवा, आणि तसे मी बानूला सांगितले आहे. इतकेच नव्हे तर आपण सांगितलेले आदिशक्तीचे व्रतही मी तिला देऊन आलो आहे. आदिशक्तीच्या साधनेमुळे बानूबद्दलचा श्री म्हाळसादेवींच्या मनातला राग कमी होईल, आणि प्रसंगी आख्यानाच्या माध्यमातून आत्मज्ञानाचे संकेत जर श्री म्हाळसादेवींना मिळाले आणि या साऱ्यातून साक्षात्कार झाला तर त्या बानूला आपलंसं करतीलही. त्या क्षणाची मी देखील वाट पाहतो आहे. देवा, खर तर मी आणि लक्ष्मी देवी ह्याच विषयावर इथे बोलायला आलो आहोत. प्रधानजी, लक्ष्मी देवी, काय झाले? गडावर आख्यान सुरू होणार आहे. म्हाळसा ह्याच समजुतीत आहेत की हे आख्यान केवळ त्यांनाच ऐकायला मिळणार आहे, बानूला नाही. परंतु वस्तुतः बाणाई देखील हे आख्यान ऐकणार आहे, आणि जर हे श्री म्हाळसा देवींना कळलं तर पुन्हा निराळे प्रश्न उभे राहतील आणि आख्यानात पुन्हा व्यत्यय येईल. परंतु असं झालं तर श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना होणाऱ्या साक्षात्काराला विलंब होईल. आम्ही ह्याचाच विचार करत होतो देवा, आणि ह्यावर आपण काय विचार केला आहे हे जाणून घेण्यासाठीच इथे आलो आहोत.
प्रधानजी, आता ह्या क्षणी मी त्याचा विचार नाही करत आहे. आता एकीकडे गडावर आख्यानाला सुरुवात व्हावी आणि दुसरीकडे बानूने आदिशक्तीच्या उपासनेला सुरुवात करावी. केवळ हेच माझ्या मनात आहे. परंतु जेव्हा हे श्री म्हाळसा देवींना कळेल तेव्हा काय करावं याचा विचार आपण करायला हवा. हो, बानूला देखील हे आख्यान ऐकायला आणि बघायला मिळतं आहे हे सध्या तरी म्हाळसाला कळता कामा नये. होय, तिला हे आत्ता कळता कामा नये ह्याची आपण काळजी घेऊयात. देवा, आता आख्यानाला प्रारंभ होणार आहे. राजसभेत सर्वजण यायला सुरुवात झाली असेल. येतो आम्ही. येतो. नारायण नारायण. आज पहिल्यांदा असं होणार आहे की बानू या आख्यानाला नसणार. पण ती जरी या गडावर नसली तरीही तिला हे आख्यान ऐकायला मिळणार आहे. मला बानूला आता हे सांगायला हवं की आख्यानाला प्रारंभ होणार आहे. तुम्ही अजून निघाला नाही? असे काय पाहत आहात? तुम्ही कसला विचार करत होतात? कसलाच नाही. आख्यानाला आपण एकत्र जाऊ म्हणून मी इथे आले. मला खात्री होती की तुम्ही अंतःपुरातच असाल. मी आख्यानाला निघणारच होतो. मग निघूयात. तू हो पुढे. म्हणजे आज आपण एकत्र आख्यानाला जायचं नाही का? नाही, माझे एक कार्य पूर्ण करायचे आहे. ते झाले की मी येईन आख्यानाला. आता ह्या क्षणी यांना कोणते कार्य पूर्ण करायचे आहे? म्हाळसा, काय झालं? तुम्हाला काय कार्य करायचे आहे हे मला ठाऊक नाही, पण आज आपण एकत्र आख्यानाला जाऊ असं मला वाटलं होतं म्हणून मी आले होते. आज तो योग दिसत नाही.